नमस्कार. डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते. बालरक्षक चळवळ म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. बालरक्षक नक्की कोणाला म्हणायचं, त्याची काय वैशिष्ट्ये आहेत, त्याची भूमिका कोणती आहे, याची काय गरज आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसं संकल्पना ही जुनीच आहे. 9 जानेवारी 2017 रोजी शिक्षण सचिव नंदकुमार साहेबांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राअंतर्गत बालरक्षक हा एक उपक्रम चालू केला होता. कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रगत महाराष्ट्र बनवण्यासाठी आपण कुठेतरी मागे राहतो आहोत. याचा जेव्हा आढावा घेतला गेला तेव्हा असं आढळलं की स्थलांतरितांचा किंवा शालाबाह्य मुलांचा खूप मोठा प्रश्न आहे. तर त्या अनुषंगाने कार्य झालं पाहिजे म्हणून बालरक्षक ही चळवळ सुरू केली गेली. बालरक्षक म्हणजे मग नक्की काय? तर जी मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना नियमित शाळेत दाखल करून नियमितपणे शिकते करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी शासन व्यवस्थेतील स्वयंप्रेरणेने झपाट्याने काम करणाऱ्या शासन यंत्रणेतील व्यक्ती तेच बालरक्षक होय. आता यामध्ये शिक्षक आहेत, पर्यवेक्षक यंत्रणेतील अधिकारी यांचा समावेश होतो आणि परंतु स्वयंप्रेरणेने आणि संवेदनशीलपणे काम करणाऱ्या शिक्षकांनाच आपण बालरक्षक म्हणून संबोधत आहोत. संकल्पना जुनीच असली तरी 2024मध्ये नव्यानेही आपल्या पुढे होऊ घातलेली आहे. आता बालरक्षक ही संकल्पना जी आहे ना, ती मुळात शालाबाह्य मुलांसाठी आहे. मग नक्की शालाबाह्य मुलं कोणाला म्हणायची, तर ते आपण आधी पाहूया की असे बालक जे 6 ते 14 वयोगटातील असून ज्या बालकाने शाळेत कधीच प्रवेश घेतलेला नसेल किंवा शाळेत प्रवेश घेतल्यानंतरही त्याने किंवा तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नसेल, तसेच जो शाळेत प्रवेश घेऊनही सातत्याने 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी शाळेत अनुपस्थित आहे, अशा मुलांना आपण शालाबाह्य मुलं म्हणायचे आहेत. आता ही जी अनियमित मुलं आहेत ना, त्याच्यामध्ये 2 प्रकार अजून पडतात की जे शाळेत नियमित हजर राहत नाहीत परंतु शाळेच्या परिसरातच म्हणजे गावात किंवा वार्डात फिरत राहतात. दुसरं, जे शाळेत नियमित असतात आणि कुटुंबासमवेत स्थलांतरित होऊन जातात किंवा येतात. स्थलांतरित म्हणजे काय, तर अशी मुलं की जी त्यांनी कधी शाळेत नाव नोंदवलेले असेल त्या शाळेच्या ठिकाणापासून 30 दिवसांपेक्षा जास्त मात्र एका शैक्षणिक सत्रापेक्षा कमी कालावधीसाठी आपल्या कुटुंबासोबत किंवा इतरांसोबत उदरनिर्वाहासाठी ते स्थलांतरित होतात आणि हे झाली हीच मुलं शालाबाह्य म्हणून गणली जातात. शालाबाह्य मुलं शहरी भागात आणि ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात आणि मुळात ही शालाबाह्य होण्याचे काय कारणं असू शकतात, तर त्यासाठी आर्थिक, सामाजिक, भावनिक या बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत असतात. मुळात आपला आजचा विषय आहे फक्त बालरक्षकाची वैशिष्ट्य, भूमिका, तर त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. पुढे केव्हा तरी आपण या विषयाला हात घालणार आहोत. ही शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन आपण आपल्या पातळीवर काय काम करायचं आहे त्यासाठी बालरक्षकाची नेमणूक झालेली आहे. एक गाव एक बालरक्षक या मोहिमेअंतर्गत बालरक्षकाची काय वैशिष्ट्य असली पाहिजे, म्हणजे तो कसा असला पाहिजे, तर मुलगी, मुलगा, दिव्यांग, अन्यलिंगी अशा शरीर प्रकारच्या पलीकडे प्रत्येक व्यक्ती मानव आहे यावर विश्वास असणारी व्यक्तित्व असला पाहिजे. 0 ते 18 वयोगटातील प्रत्येक बालकाला भयमुक्त वातावरणात गुणवत्तापूर्ण किमान 12वीपर्यंत शिक्षण मिळावे यासाठी सतत धडपड करणारी व्यक्ती म्हणजेच बालरक्षक. जात, धर्म, पंथ, वंश, रंग, लिंग, भाषा, प्रांत, वर्ण, भौगोलिकता, श्रमविभागणी इत्यादी बाबतीत कधीही भेदभाव न करणारी व्यक्ती म्हणजे बालरक्षक. ज्याच्या विचारात आणि आचरणात प्रेम, विश्वास, सन्मान, समाधान आहे अशी व्यक्ती म्हणजे बालरक्षक. वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक आणि तर्कसंगत विचार करून समाजातील व्यक्तींचा मानवाकडे मानव म्हणून बघण्याचा दृष्टिकोन वाढवण्यासाठी काम करणारी व्यक्ती म्हणजेच बालरक्षक. मानवाला मेंदू आहे आणि मानवाच्या मुलांना देखील मेंदू आहे म्हणून प्रत्येक मूल शिकू शकते असा विश्वास असणारी व्यक्ती म्हणजेच बालरक्षक. प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्क मानव म्हणून समाजात विश्वासाने आणि सन्मानाने स्वयंपूर्ण जीवन जगता यावे यासाठी सतत कार्यरत राहणारी व्यक्ती म्हणजे बालरक्षक.
काहीतरी नवीन, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी असणारे म्हणजेच बालरक्षक. बालकांवर प्रेम असणारे व त्याच्या हक्कांना आपण जपले पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे हे मानणारा म्हणजे बालरक्षक. समस्याच्या मुळापर्यंत जाऊन त्या सोडवण्याची धडपड करण्याची वृत्ती असलेला आहे म्हणजेच बालरक्षक. शिक्षण क्षेत्रात बालकांच्या समस्या आणि त्याची कारणं याबाबत अभ्यास करण्याची तयारी असलेले म्हणजे बालरक्षक. नवीन विचार, नवीन कल्पना आणि शिक्षण क्षेत्रात होणारे विविध नवीन प्रयोग यांचा अभ्यास करणारे म्हणजेच बालरक्षक. जे सर्वमान्य पालक, शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच शासकीय अधिकारी व राजकीय नेतृत्व या साऱ्यांशी आवश्यकतेनुसार सहज संवाद साधणारे ते म्हणजे बालरक्षक. ही बालरक्षक असा असला पाहिजे. आता त्याची भूमिका काय, म्हणजे त्याने काय काम केलं पाहिजे, त्याच्या वाट्याला कोणतं काम आहे, तर ते आपण पाहूया. मुळात बालरक्षकाने एकट्याने काम करणे अपेक्षित नाही आहे. तर या कमिटीमध्ये कोण कोण असणार आहे, तर बघा त्या सगळ्यात पहिलं ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन कमिटी, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, इतर शिक्षक, अधिकारी, स्वयंसेवी संस्था या आणि गावातल्या मदत करणाऱ्या इतर कोणीही व्यक्ती किंवा काही सामाजिक संस्थेच्या मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती या सर्वांच्या सहकार्याने हे काम करणे अपेक्षित आहे. बालरक्षकाचं महत्त्वाचं काम म्हणजे काय, तर आपल्या सभोवतालचे वयवर्ष 3 ते 18 मधील प्रत्येक मूल अंगणवाडी किंवा शाळा येथे दाखल होणे, दाखल झाल्यावर ते मूल तेथे रमणे, टिकणे आणि त्यानंतर त्या मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळून त्याचा सर्वांगीण विकास होणे हे साध्य करणे ही बालरक्षकाची प्रमुख भूमिका आहे. त्यामध्ये तो सगळ्यात पहिले शालाबाह्य मुलांचा शोध घेणे, त्यांचे ठिकाणं शोधणे ग्रामस्थांच्या मदतीने. दुसरं आहे सरळ प्रणालीमधील ड्रॉपबॉक्समधील मुलं शोधून त्यांना शाळेत परत दाखल करण्याच्या दृष्टीने पावलं उचलणे. तिसरं आहे बालकाच्या समस्या जाणून घेणे, त्याच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांची आणि विविध शासकीय योजनांची माहिती स्वतः घेऊन त्याचा लाभ बालकास मिळवून देणे. दिव्यांग बालकांना तसेच शालाबाह्य बालकांना वयानुरूप दाखल करून घेणे शाळेमध्ये. त्यानंतर अशी बालकं की ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाहीत परंतु त्यांना शाळेत प्रवेश कसा देता येईल याबाबत मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याशी शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करून त्याचं नियोजन करणे. पुढचा मुद्दा आहे बालकांना शालेय प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या पालकांचं प्रबोधन करायचं. शाळा पातळीवर नवीन नवीन प्रयोग, नवीन उपक्रम कसे घेता येतील याबाबत शिक्षकांशी चर्चा करणे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीने नवीन काय करता येईल, काय सुधारणा करता येईल याबाबत सजग असणे. पालकांचे होणारे हंगामी किंवा दीर्घकालीन स्थलांतर रोखण्यासाठी काय करता येईल याबाबत विचारविनिमय करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्थलांतरित होणाऱ्या प्रत्येक बालकाला शिक्षण हमी कार्ड दिले जातील यासाठी शिक्षकांसोबत नियोजन करणे. शिक्षण हमी कार्डाचा नमुना मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची PDF लिंक टाकणार आहे, तिथून तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता. आपल्या शाळेतून जी मुलं स्थलांतरित होऊन जातात तर त्या मुलांना ही शिक्षण हमी कार्ड आपण द्यायची असतात आणि जी स्थलांतरित दुसऱ्या गावातून होऊन येतात आपल्या गावामध्ये तर त्यांच्याकडे त्यांच्या शिक्षकांनी ते जे शाळेत शिकत असतील त्यांच्या गावातली तर त्यांनी ती हमी कार्ड देणं अपेक्षित आहे. तर ते आपण पाहायचं त्यांचं हमी कार्ड. सर्व दाखल मुलांना शैक्षणिक साहित्य मिळेल याची खात्री करणे. शाळेत मुलांना शारीरिक, भावनिकदृष्ट्या सुरक्षित वातावरण मिळावे, शालेय सुरक्षा चोख आणि बालसुलभ असावी यासाठी पूर्ण प्रयत्न करणे. विविध शासकीय विभाग त्यांच्या योजना, जनसंपर्क यांच्या माध्यमातून बालकांना टिकती आणि शिकती ठेवताना येणाऱ्या विविध समस्यांवर मार्ग काढणे. इयत्तानिहाय अध्ययन स्तर प्राप्त होतो आहे की नाही याचा आढावा घेऊन शाळा व्यवस्थापन समिती सोबत चर्चा करून काही समस्या जाणवली तर मार्ग सुचवणे, एकत्रित नियोजन करणे. आशा करते बालरक्षकाची संकल्पना तुम्हाला नक्की समजली असेल आणि त्याची तुम्हाला मदतही होईल. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.